मोबाईल वापरण्यास नकार दिल्याच्या रागातून मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शनिवार दिनांक 1 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असून यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। यशराज धर्मराज डोके वय वर्ष 13 असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे। याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की पेनूर येथील रहिवासी असलेले धर्मराज डोके हे आपल्या कुटुंबासह राहतात आणि शेती करून उदरनिर्वाह करतात। शनिवारी सायंकाळी यशराजाला मोबाईल वापरण्यावरून घरच्यांनी हटकले व मोबाईल देण्यास नकार दिला होता। याच क्षुल्लक कारणावरून यशराज हा प्रचंड रागात होता। याच रागाच्या भरात त्याने आपल्या राहत्या घरातील पत्र्याच्या खोलीत लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतला। बराच वेळ झाला तरी यशराजने खोलीचा दरवाजा उघडला नाही, म्हणून कुटुंबियांना संशय आला। त्यांनी लोखंडी रॉडच्या साह्याने दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला असता यशराज गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला। कुटुंबियांनी त्याला तातडीने पेनूर येथील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। या प्रकरणी आबा दत्तात्रय ढोके यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। पोलीस कॉन्स्टेबल नाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। मुलांच्या मोबाईल वापरण्याबाबत पालकांनी संवाद वाढवणे आणि त्यांना वेळीच समजावणे गरजेचे आहे। अशा घटना टाळण्यासाठी मुलांच्या मानसिकतेकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे। लेटेस्ट अपडेटसाठी ETV News 24 ला सबस्क्राइब करायचं विसरू नका।